नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण टेस्टी असं स्नॅक्स बनवणार आहोत, जे की आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेड, इथे मी 2 ब्रेड घेतलेली आहे, आणि हे जे सारण आहे ते बटाट्याचं सारण आहे। बटाट्याची भाजी जी आपण पराठ्यामध्ये भरतो ती भाजी आहे। आणि हा बेसन आहे। बेसनमध्ये ओवा, जिऱ्याची पूड, मीठ, हळद हे टाकून त्याचा घोळ बनवायचा। आता आपण पकोडा बनायला सुरुवात करूया। हे असं ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे 4, आणि त्याला असं हे लावायचं। हे आपण जे सारण बनवलंय ते त्याला लावून घ्यायचं छानपैकी असं, आणि त्याच्यानंतर हे असं जॉईंट करायचं, आणि त्यानंतर या बेसनमध्ये असं डीप करून छानपैकी असं डीप करून मग याला आपण फ्राय करायचं, डीप फ्राय करायचं। हे पहा, आपला ब्रेड पकोडा रेडी झालेला आहे, आणि तो या चिंचेच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा किती छान असं छान झालेला आहे। ते एकदम टेस्टी आणि छान लागतो हा पकोडा।